हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय चॅनल. सो गाईज, आज आहे डे 5 आणि गाईज आज गौरी चालतील. तर सकाळी गौर आणतात आणि संध्याकाळी गौरी चालतात. तर गौर कालच मोडून ठेवायची असते, तर आम्हीसुद्धा मोडून ठेवलेली आहे आणि आता पप्पा जातील तर मी तुम्हाला दाखवेन. तर गाईज आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे, बाप्पालासुद्धा नैवेद्य वगैरे आम्ही दाखवलेलं आहे आणि मी आता तुम्हाला दाखवेनच. तर गाईज हे बघा, आरतीचं ताट वगैरे रेडी केलेलं आहे. इथे गडूमध्ये पाणी वगैरे घेतलेलं आहे, कारण की जेव्हा गौरी येतील तेव्हा आरती वगैरे करण्यासाठी. गाईज आता हे बघा, मुलारी जाऊन गौर आणलेली आहे. आतमध्ये अभ्यास कशी काय माग बरं कुठं आणायची. गाईज फायनली गौरी मातेचं आगमन झालेलं आहे. गाईज आमची बाहेर पूजा वगैरे झाली आणि आम्ही घरामध्ये आलो. तर तुम्ही बघू शकता इथे बाप्पा किती खुश आहे बघा. त्याची माता आलेली आहे, त्याच्यामुळे बाप्पा आज तर भरपूर खुश आहे. आणि यश इकडे मम्मीला मदत करतो, मी तुम्हाला ते दाखवते. तर आज भरपूर गडबड असणार आहे गाईज. तर हा इथे गुल किसते, कारण की पोळ्या बनवायचे हे बघा. तर आज पोळ्या वगैरे चामटे, म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की गौरीसाठी भरपूर करावं लागतं. तर आज आमची भरपूर गडबड असणार आहे, त्यात आम्हाला गौरसुद्धा चालवायची आहे. तर आज आम्ही दोघी साड्या नेसणार आहोत, दीदी आणि मी. आज रविवार आहे, तर आम्ही मस्तपैकी पिवळ्या कलरच्या साड्या सिलेक्ट करणार आहेत. आज सगळी येल्लो येल्लो होणार आहोत. गाईज आता वाजलेले आहेत 4 आणि मी मध्ये काय शूट नव्हतं केलं, कारण की खूप गडबड होती. तर आता आम्ही तयारी करणार आहोत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते, संध्याकाळची तयारी दीदीने करायला घेतलेली आहे. तर गाईज हे बघा, इथे पुरीची तयारी दीदीने करायला घेतलेली आहे आणि इथे खिरीसाठी केलेले, म्हणजे याच्यामध्ये अजून दूध वगैरे टाकायचे, त्याच्यानंतर ही खीर रेडी होईल. आणि गाईज मी आत्ताच झोपून उठलेली, थोडासा आराम केला. तर आता मी तुम्हाला डायरेक्टली तयारी झाल्यानंतरच भेटते. तर गाईज तुम्हाला माझ्या तयारी तर गाईज पोलीस लाईन वगैरे सगळे भारी दिसते. हां, इकडून
हा काय नाच मागं बघ. काय केलं? काय माहिती टन नको मारू.
मी तिकडे आत नाही झालं बस ना मम्मी मी चालत ते घेऊन ये मी चालत बरोबर चालत आता हात पडले आता चालवणार आहे ना इकडं मम्मी रोटी देऊ तेव्हा तिथं असे बस पाय हात पूर्ण आहे का ते बांगड्यावरती खोच ना बालू दीदी वरती पहिले एक खाली पाय एक खाली हा तिथं आणि वरती दोन हा तिथं आपल्या आणली का फुलं कधी गौरीची तिकडची होईल जा ना बाहेर जागा मला जाऊ दे वरती बसला तू चालू सुटली
बापरे ते साडी सुटले मागचे. ते साडी सुटले मागचे. साडी सुटली तिची तिची साडी नाही सुटली ती तशीच आहे. ती तशीच ठेव. पाय पडायला लागेल ना आपल्याला. गॅस हॅलो. गाईज आमची गहू चालून झाली आणि आता मी जेवायला बसलेलो आहे. तर तुम्ही पण आता या जेवायला. तर गाईज मम्मीने इथे माझ्या पट्ट्या का घातलेल्या आहेत आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये का दाखवलेला आहे याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. आणि गाईज माझा हा साडीमधला लूक कसा तुम्हाला वाटतोय तो कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज मम्मीने माझ्या पट्ट्या कशासाठी घातलेल्या मी ते तुम्हाला आता सांगते. तर गेल्या वर्षी मी आजारी होते, म्हणजे मला डेंग्यू झालेला होता आणि डेंग्यूमध्ये पाय भरपूर दुखतात. तर माझेसुद्धा पाय भरपूर म्हणजे वर्षभर माझे पाय दुखले. तर त्याच्यासाठी गेल्या वर्षी माझे गणपतीसुद्धा चांगले गेले नव्हते. तर मम्मी गेल्या वर्षी गौरी मातेला बोलली की माझ्या मुलीचे पाय ठणठणीत बरे होते, मी पुढच्या वर्षी तुला आणि तिला सेम पट्टे घेईल. तर आता मम्मीने पहिले गौरी मातेला पट्ट्या घातल्या आणि सेम मलासुद्धा जसे घातलेले आहेत. तर मी तुम्हाला गौरी मातेच्या पट्ट्या पण दाखवते आणि माझ्या पट्ट्या पण दाखवलेल्या आहेत तुम्हाला. माझ्या आणि गौरी मातेच्या पट्ट्या सेम आहेत. तर काय हे बघा गौरी मातेच्या पट्ट्यासुद्धा मम्मीने घातलेल्या आहेत आणि सेम टू सेम आहेत गौरी मातेच्या सुद्धा पट्ट्या. तर काय माझं जेवण झालं आणि आता वाजलेले आहेत 11 आणि मी बघू त्याची तयारीला लागलेली. बेटा निवडायला घेतलेले एवढा मला निवडा आणि निवडायचे. तर मम्मी आणि दीदी पोल्या आणि पातोळ्यांचं करायला घेतलेलं मी. आता बघू किती वाजतो बंद होतं आणि मला तर भरपूर झोप आलेली. गाईज फायनली आता सगळा बुद्धा निवडून झालेला आहे. हा बघा आणि हा बुद्धा निवडताना मला किती वाजलेला आहे ते तुम्हाला दाखवते. तर 11:15 झालेले आहेत, मगाशी 11 वाजलेले आणि मला ऑलमोस्ट पाऊण तास गेलेला आहे. तर गाईज आता या ब्लॉगला मी इथेच सेंड करते. जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब